तर मित्रांनो, आपण आहे ना आता आलोय कृषी कळस प्रदर्शन, म्हणजे ते आता संगमनेरमध्ये भरलेलं आहे. तर इथं तुम्ही हा गहू बघताय, हा गहू नाहीये, तर पूर्णपणे काय याची माहिती आपण यांच्याकडून घेऊ. तर नमस्कार, मी पॅसिफिक क्रॉप ब्रीडर्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. आज जो हा पीक बघताय तुम्ही, दिसायला गव्हासारखं आहे, पण हा गहू म्हणता येईल याला, पण हा जनावरांसाठी खाण्यासाठी चाऱ्यासाठी उपयुक्त आहे. जे दुधांचे जनावर असतात त्यांच्यासाठी अतिशय चांगलं खाद्य आहे. याच्यामुळे काय होतं, दुधाचे फॅट वाढतात आणि जे दूध देण्याचे प्रमाण पण वाढतं. कारण ही जे गव्हासारखी ओंबी दिसायली याच्यामध्ये चिक्काचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्या शरीराला जे विटॅमिन लागतात तसेच जनावरांना पण विटॅमिन लागतात. ते विटॅमिन या ओंबीमधून मिळतात. त्यामुळं सगळी पौष्टिकता मिळते, म्हणून दुधाचं प्रमाण वाढतं आणि जनावरांना खाण्यासाठी असा उत्तम असा हा चारा म्हणून उपयोगासाठी. एक वेळेस पेरणी केली तर 3 वेळेस याची कटिंग करू शकता तुम्ही. पहिली कटिंग करण्यासाठी 50 दिवसाचा कालावधी लागतो, दुसरी कटिंग तुम्ही 35 दिवसानंतर करता आणि तिसरी कटिंग याची 30 दिवसानंतर करता. असा हा पॅसिफिकाचा सरपंच, दिसायला सुद्धा नंबर 1. त्या गाण्याची म्हण आहे त्याप्रमाणे, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, असा हा पीक भरलेलं आहे, बघू शकता. आपले जर शेतकरी बांधवांना हा जर घ्यायचा असलं तर याचा संपर्क. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कृषी केंद्रावर हे बियाणं उपलब्ध होईल. येणाऱ्या पुढच्या सीझन मध्ये उपलब्ध होईल. म्हणजे अजून आलेलं नाहीये. आपण हे लाईव्ह डेमो प्लॉट स्पॉन्सर केलेला आहे. इथं पुढच्या सीझन मध्ये हे प्रत्येक कृषी केंद्रावर अवेलेबल होईल. धन्यवाद. धन्यवाद.